फायनली तुंगनाथ ट्रेकच्या आपण स्टार्टिंग पॉईंटला पोहोचलो आहे. इथून सुरुवातच झाली आहे बर्फाने. तर पुढे बघू शकता तुम्ही काय असेल. सो ही ट्रेक आहे. ह्याच्या डिटेल्स मी तुम्हाला सगळं सांगणार आहे कसे आपण ही ट्रेक करतो आहे स्नोफॉलमध्ये. सो तोपर्यंत तुम्ही हा जो व्ह्यू आहे त्याची मजा घ्या. सो ही पूर्ण बर्फामधली ट्रेक आहे. पूर्ण हा एक्सपिरियन्स जो आहे तो एकदम रॉ आणि वाईल्ड एक्सपिरियन्स आहे इकडे. आणि तुम्हाला जर ट्रेकला यायचं आहे सो हा एक बेस्ट सीझन आहे. तुम्ही विजिट करू शकता. तुम्ही ऋषिकेशला येऊन तिकडून लोकल व्हेकलने किंवा तुमच्या पर्सनल व्हेकलने गुप्तकाशीपर्यंत येऊन तिकडे स्टे करू शकता. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ट्रेक चालू करू शकता जी तुंगनाथ टेम्पलसाठी आहे. क्लायमेट एकदम क्लिअर आहे आणि रस्ते पण क्लिअर आहेत. सो जास्त काही डिफिकल्टीज आम्हाला आत्तापर्यंत तरी आली नाही आहे. सो आय होप पुढे बघू सेमच क्लायमेट असेल. हर हर महादेव. स्टे ट्यून्ड. सो ट्रेक करून वरती आल्यावर काही सीन हा अशा प्रकारे आहे इकडे. हे सगळे एकदम ओल्ड असे लोकेशन आहे. जवळजवळ आपण बोलू शकतो 300-200 वर्ष आधीची असू शकते. मला पण माहीत नाही पण मी असं एक अंदाजा लावतो आहे. सो माझ्यावरती 50% विश्वास ठेवा तुम्ही. बाकी मग गुगल करा काय आहे. पण जे पण आहे थांबा मी तुम्हाला एक एकदम बेस्ट व्ह्यू दाखवतो त्याचा. लाईफमध्ये ना केदारनाथ आणि तुंगनाथ या दोन प्लेसेस नक्की विजिट करा. आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल तुमचं. खरं सांगतो मस्तीचा विषय नाही. कारण एवढी ब्युटिफुल जागा आहे ना पाहिजे मी आजपर्यंत माझ्या उभ्या आयुष्यात नाही बघितली. इतकं मी फिरलो आहे. थँक्यू. सो आता ब्रेक घेऊन लंच करतोय आपण. कसं आहे आणि आपले हे सगळे फॅमिली. ओम नमो हिरण्यबाहवे हिरण्यवर्णाय हिरण्यरूपाय हिरण्यपतये अंबिकापतये उमापतये पशुपतये नमो नमः. ओम नमो हिरण्यबाहवे हिरण्यवर्णाय हिरण्यरूपाय हिरण्यपतये अंबिकापतये उमापतये पशुपतये नमो.
तो हमारे साथ चंदन जी है जो ये अभी चंदन जी ऐसा क्या करते हो आप? ये देखो ये बहुत अभी ऐसे शर्माते हैं ब्लॉग बनाने को, अभी नहीं कभी नहीं करते पर हम इनका पीछा नहीं छोड़ेंगे. सो फायनली कॅम्पमध्ये स्टे घेतलाय आफ्टर ऑलमोस्ट 2-2.5 तास ट्रेक नंतर निवांत स्टे घेतलाय आणि लंच पण आपण करून झालेलो आहोत. सो हा कॅम्प जो आहे की यामध्ये इलेक्ट्रिसिटी चार्जिंग पॉइंट्स प्लस तुम्हाला वॉशरूम वगैरे पण आतमध्ये भेटतील. सो आजचा हा स्टे आपला इथेच आहे. गुड नाईट.